भारतीय जनता पार्टीचा विजय असो। भारतीय जनता पार्टीचा विजय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला भरघोस यश मिळावे यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या 24 नोव्हेंबर 2025 रोजी त्र्यंबकेश्वर येथे आगमन करीत आहे। विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभासत्रांची सुरुवात ही पवित्र त्र्यंबक नगरीतून होत असून ते प्रथम त्र्यंबक राजाचे दर्शन घेऊन निवडणूक प्रचाराला शुभारंभ करणार आहे। या ऐतिहासिक भेटीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण त्र्यंबकेश्वर शहर भाजपमय झाले असून वातावरणात उत्साहाची लहर पसरली आहे। यावेळी सत्ता एकहाती भाजपची येणार आहे असा ठाम विश्वास जिल्हाध्यक्ष सुनील बच्छावसर यांनी व्यक्त केलाय। तसेच भाजपाचे सर्व उमेदवार विजयश्री निश्चित मिळवतील असा दावा त्यांनी केलाय। त्र्यंबकेश्वर नगराध्यक्ष पदासाठी भाजपने कैलासदादा घुले यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केल्यापासून प्रत्येक प्रभागातून त्यांना अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत आहे। समाजकार्यात नेहमी अग्रेसर, कर्तृत्ववान आणि कार्यतत्पर अशी त्यांची ओळख असल्याने नागरिकांमध्ये त्यांच्या नावाबद्दल विश्वास निर्माण झालाय। जनतेच्या सुखदुःखात धावून जाणारे, विकास कामांना प्राधान्य देणारे आणि प्रशासकीय प्रश्नांना नेमकेपणे हाताळणे कैलासदादा घुले हे नाव आज त्र्यंबकेश्वरांच्या हृदयात ठामपणे रुजले। नागरिकांच्या अपेक्षा, प्रभागातील समस्या आणि भावी नियोजन याबाबत त्यांनी केलेले सखोल काम जनतेला भावत आहे। भाजपच्या शक्तिशाली नेतृत्वासोबतच कैलासदादा घुले यांचे जमिनीवरचे कार्य आणि जनसंपर्क पाहता या निवडणुकीत त्यांचा विजय भक्कम आणि निश्चित आहे। या देशाचं गौरवशाली नेतृत्व माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारत विकास करतोय। त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र पुढे जातोय आणि त्याच दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भरघोस असं यश प्राप्त होईल त्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय सभांची सुरुवात जी ती त्र्यंबकेश्वर नगरीपासून सुरू करणार आहेत। महादेवांची पूजा करून या ठिकाणी ते सभेला सुरुवात करणार आहेत। ज्या पद्धतीने हा प्रतिसाद आपण बघतोय, संपूर्ण त्र्यंबकेश्वर शहर हे भाजपमय झालेले आहे आणि आगामी काळात जी काही निवडणूक आहे त्यामध्ये एकहाती सत्ता भारतीय जनता पार्टीची येईल आणि सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येतील। दादा, प्रचाराला सुरुवात झाली आहे, प्रत्येक ठिकाणाहून चांगला प्रतिसाद मिळतोय, काय सांगाल? हे बघा, त्र्यंबकेश्वर हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि आपण ह्या उत्स्फूर्त असा जनसमुदाय बघितला तर हे काही मतदार जे आहेत हे त्या प्रभागातले मतदार आहे, हे भाड्याने आणलेले लोक नाही आहेत, त्याच्यामुळे विरोधकांचं निश्चितच धाबदन. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही।